एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिक विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची निवडणूक जिल्हाधिकारी कार्यालय इथं शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात मतदान पार पडलं। जिल्ह्यातील एकूण 619 मतदारांपैकी तब्बल 618 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत 99.84% विक्रमी मतदानाची नोंद केली आहे। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे, अपक्ष उमेदवार गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांच्यात ही निवडणूक रंगली होती। मात्र प्रसाद हिरे यांनी वेळेत माघार घेतली होती। मतदानापूर्वी झालेल्या राजकीय घडामोडींमुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं। मतदानादरम्यानही राजकीय हालचालींना वेग आला होता। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी जवळपास 3 तास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तळ ठोकून नगरसेवकांशी संवाद साधला। दुपारच्या सुमारास विविध भागातून नगरसेवक गाड्या आणि बसमधून मतदान केंद्रावर दाखल होत असल्याचं चित्र पाहायला मिळालं। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनीही मतदान केंद्र परिसरात उपस्थित राहत मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या। दरम्यान मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी सर्व मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आता सर्वांचं लक्ष 22 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागलं असून नाशिकच्या राजकीय वर्तुळात निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे।